सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, मी अंकिता प्रवीण मोरे. नेरळ शहर उपाध्यक्षपदी मी कार्यरत आहे. आज सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आणि रंजनाताई धुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही महिला पदाधिकारी एकत्र येऊन साजरी केली. आणि आज साजरी करत असताना आम्हाला असा एक संदेश मिळाला किंवा असंही म्हणता येईल की सावित्रीबाई फुले यांनी जी काही शिक्षणासाठी मशाल पेटवली होती त्या मशाली पेटवल्यामुळे आज आम्ही सर्व महिला सुशिक्षित झालो. आणि आज सुशिक्षित झालो त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये सर्व महिला पदाधिकारी चूल आणि मूल ह्या गोष्टी त्या करूनसुद्धा आम्ही आज आम्ही स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहोत. आणि असंच आम्ही अस्तित्व निर्माण करून आम्ही सुधाकर भाऊ घारे यांना आमदार होण्यासाठी सर्व महिला एकत्र येऊन आम्ही सर्व नारी शक्ती रणरागिणी सर्व सुधाभाऊंच्या नेहमीच पाठीशी राहू. नमस्कार, मी आरती श्याम दीक्षित, कोंदिवळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच. आज इथे जो कार्यक्रम आपण ठेवला होता सावित्रीबाई फुले जयंतीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, तर माझ्या मते ज्यावेळेस सावित्रीबाई अशिक्षित होत्या त्यावेळेस त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. म्हणजे चिखलफेक, दगडफेक हे सगळं सहन करून त्यांनी जे एक कार्य केलं आहे त्यावेळेस त्या शिकल्या, म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणण्यापेक्षा चूल आणि मूल ह्याच्या आधी सगळ्या स्त्री करत होत्या, पण त्या शिकल्या आणि त्यांनी जे दुसऱ्यांना धडे दिले की एक महिला शिकली की अनेक शिकतील, कुटुंब शिकेल, आणि जे कुटुंब घडेल ते फक्त एक स्त्रीमुळेच घडतं. आणि जे आज काय म्हणतात समुद्रापासून आकाशापर्यंत जी झेप घेतली आहे ती मला असं वाटते सावित्रीबाई फुले यांनीच करून दिलं आहे ते. आणि त्यांची मी शतशः आभारी आहे की त्यांनी जी एक जिद्द दिली, जे एक शिक्षण दिलं, त्यामुळं स्त्री घडली आणि कुटुंब घडलं तिच्यामुळं. जे कुटुंब सांभाळती, काय म्हणतात घरात ती सगळे पद सांभाळत असती, गृहमंत्रीपासून पण मुख्यमंत्र्यापर्यंत जी घरात भूमिका सांभाळती ती, तसं ती बाहेर पण एक कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी ती रणरागिणी पण होऊ शकते. ते सावित्रीबाईंनी सिद्ध करून दिलं. आणि त्यांचेच एक त्यांच्या लेकी म्हणा किंवा जिजाऊंच्या लेकी म्हणा, त्यांनी जे आमच्यात शक्ती जी दिली की तुम्ही हे सगळं करू शकता, त्यांचा एक उद्देश घेऊन आम्ही प्रत्येक संकटाला सामोरे जातो आणि वेळेस रणरागिणी पण होतो. आणि भाऊंविषयी बोलायचं तर भाऊंचा पण खूप सपोर्ट आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी. प्रत्येक कार्यालयात ते आज सावित्रीबाई फुले जयंती यांची आम्ही साजरी केली सर्व महिला. नमस्कार, मी ॲडव्होकेट रंजना धुळे, कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीस निमित्त मी विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आज कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी हजर होत्या. खरं तर स्त्री शिक्षणाचा, स्त्री गणेशा जो आम्हा महिलांना गिरवण्याचा अधिकार प्राप्त झाला तो खऱ्या अर्थानं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. आज आपण पाहिलं तर महिलांनी अगदी समुद्राच्या तळागाळापासून ते अंतराळापर्यंत झेप घेतलेली आहे. आणि हे सर्व घडत आहे ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. आणि त्यांचा हा वारसा जपत असताना आम्ही सर्व महिला पदाधिकारी आज कर्जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालयामध्ये
त्यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम साजरा करत असताना कुठेतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा महिलांच्या हक्कासाठी झटत असतो, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी लढत असतो. आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर जी काही महिलांविषयी धोरणं आहेत त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमीच वाटा राहिलेला आहे. आणि म्हणूनच वाटतं की राष्ट्रवादी पक्ष हा महिलांच्या हक्कासाठी झटत आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्व महिला पदाधिकारी आज ही जयंती साजरा करत असताना आज हा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत.